बघूयात एक जरा वेगळी बातमी, कारण आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीच्या निमित्तानं श्री क्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। आज संध्याकाळी 5 वाजता मुख्य मंदिरामध्ये दत्त जन्मकाळ सोहळा पार पडेल। पहाटेपासून दत्त जयंती सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यांमधून अनेक भाविक दाखल झालेत। पहाटे 4 वाजल्यापासून काकड आरती, पंचामृत अभिषेक आणि पूजा पार पडल्या। गर्दीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर दिगंबरा दिगंबरा म्हणत या ठिकाणी भाविकांनी अलोट गर्दी केलेली आहे। आणि यानंतर बघूयात पुढची महत्त्वाची बातमी, ती म्हणजे राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढलाय। उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात 3 दिवसांपासून गारठा चांगलाच वाढलेला आहे। धुळ्यातील कृषी महाविद्यालयामध्ये राज्यात नीचांकी 6 अंश तापमानाची नोंद झाली आहे। जळगावमध्ये 8.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। पुण्यात 12.6 अंश सेल्सिअस तापमान आहे। तर मध्य महाराष्ट्रामध्ये मात्र तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली असल्याचंही कळतं।